त्यानंतर आपण सर्वजण मिरवणुकीने बिशपांच्या मागोमाग कॅथेड्रलमध्ये प्रवेश करणार आहोत. क्रूस हा येशूचे शाश्वत बलिदान, चिरंतन प्रेम व आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचा गाभा आहे. वी देअरफॉर कॅनॉट एव्हर अबॅन्डन दिस क्रॉस हावेवर पेनफुल इट माइट बी. जगासाठी तो वधस्तंभ असला तरी आपल्यासाठी तो प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. आपली एकमेव आशा आहे, ज्याला आपण कधीही नजरेआड करू शकत नाही, विशेषतः जीवनातील सर्वात कसोटीच्या काळात व कठीण प्रसंगात. म्हणूनच त्याच क्रूसाच्या साक्षीने, परमेश्वराच्या अमर्याद क्षमेने, अनंत दयेने व दैवी कृपेने भरलेल्या जुबिली वर्षात आता आपण प्रवेश करणार आहोत. वी आर अबाउट टू एंटर a grace-filled year of God's abundant love, forgiveness and mercy. क्रूसाच्या साक्षीने आशेच्या त्या प्रवासाला, तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी जुबिली वर्षासाठी आपण खास तयार केलेल्या या क्रूसाला आता आर्चबिशप फेलिक्स मचाडो विधीपूर्वक आशीर्वाद देतील. आपण प्रार्थनेची सुरुवात गायनाने करूया. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमापान. गाऊया प्रभूचे गौरवगान, गाऊया प्रभूचा महिमापान. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. हर्षाने प्रभू स्तुती करू, प्रभूचे आभार गीत गाऊ. हर्षाने प्रभू स्तुती करू, प्रभूचे आभार गीत गाऊ. स्तुती आराधना करू चला, स्तुती आराधना करू चला. गाऊया प्रभूचा जय जय गान. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. चला जाऊया प्रभूच्या मंदिरी आज. We shall begin this prayer service by Angelus prayer followed by Jubilee prayer. दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे देहधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. जुबिली वर्ष 2025 साठी प्रार्थना. हे स्वर्गातील पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त आमचा बंधू, याच्या ठाई तू आम्हाला जी श्रद्धा दिली आहेस आणि पवित्र आत्म्याने आमच्या हृदयात जी प्रेमभावाची ज्योत प्रज्वलित केलेली आहे, त्याद्वारे आमच्यामध्ये
तुझ्या स्वर्ग राज्याच्या आगमनाची आनंददायी आशा पुन्हा जागृत हो. तुझी कृपा शुभवर्तमानाच्या बीजाची सतत मशागत करणाऱ्यांमध्ये आमचे रूपांतर करो. शुभवर्तमानाची ही बीजे मानवतेचा तसेच नवे आकाश व नवी पृथ्वी यांची खात्रीपूर्वक वाट पाहणाऱ्या सृष्टीचा अंतर्गत कायापालट करोत. दुष्ट शक्तीच्या पराभवाने तुझे वैभव अनंत काळ प्रकाशित हो. येत्या जुबिली वर्षाची कृपा आम्हामध्ये आशेचा किरण आणि स्वर्गराज्यातील वैभवाबद्दल तळमळ पुन्हा जागृत करो. त्याच कृपेद्वारे आपल्या तारणाऱ्याचा आनंद व शांती सर्व जगात पसरो. हे नित्यजीवी धन्य परमेश्वरा, सन्मान व गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. Now I request Archbishop Felix to bless the cross. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हाबरोबर असो. जुबिलीचा हा क्रूस आशीर्वादित करत असताना परमेश्वरी सामर्थ्य आपल्याला नित्य लाभावे व क्रूस सतत आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी असावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करूया. क्रूस हे ख्रिस्ती श्रद्धेचे प्रभावी असे माध्यम आहे. ख्रिस्ताच्या क्रूसावरील बलिदानाने अनेक लोकांना आकर्षित केलेलं आहे. श्रद्धावंत क्रूसावर नितांत अशी श्रद्धा देखील ठेवतात. क्रूस आपल्याला प्रत्येक मिसा बलिदानाच्या वेळी येशूच्या काल्वारीवरील मृत्यूची आठवण करून देतो. क्रूस येशूच्या त्यागमय जीवनाचे आपल्याला सतत स्मरण करून देतो. क्रूस आपल्याला आपल्या जीवनातील समस्या, संकटे, आव्हाने इत्यादी ख्रिस्ताच्या दुःखसहनाशी समरस करण्यास मदत करतो. क्रूसाद्वारे आपल्याला दुःख सहन करण्यासाठी दिलासा मिळतो. ह्या सर्वांचा रास्त विचार करून पवित्र ख्रिस्त सभा आपल्याला सर्व उपासना विधींमध्ये क्रूसाचा अंतर्भाव करत असते. याकरिता मिसाबळी आणि इतर प्रार्थना विधीमध्ये सहभागी होताना आपण नित्य नेमाने क्रूसाचा आधार घेणे अथवा क्रूसावर आपले लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आता आपण सर्वजण हा जो जुबिली वर्षासाठी तयार केलेला अतिशय कलात्मक आणि प्रेरणादायक क्रूस बनवलेला आहे तो आशीर्वादित करणार आहोत. पौलाचे कलैसेकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकारस्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. सर्व उत्पत्तीत तो ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो
किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले. प्रभूचा शब्द. God, our Father, our lover of the human race, we praise you for the great love shown us in the sending of your word. Born of the Virgin, Jesus became our Savior, our firstborn brother, like us in all things but sin. You have given us Christ as the perfect example of holiness. We see him as a child in the manger, yet acknowledge him God Almighty. We see his face and discern the countenance of your goodness. We hear Christ speak the words of life and are filled with your wisdom. We search the deepest reaches of his heart, and our own hearts burn with that fire of the Spirit which Christ spread in order to renew the face of the earth. We look on the bridegroom of the church, streaked in his own blood, but we revere that blood which washes our sins away. The church rejoices in the glory of his resurrection and shares in the promise it holds. Lord, listen to our prayer. As your faithful people, honor this image of your Son. May they be of one mind with Christ. May they exchange the image of the old Adam of earth by being transformed into Christ, the new Adam from heaven. May Christ be the way that leads them to you, the truth that shines in the hearts of all faithful, the life that animates the actions of all your faithful. May Christ be a light to our footsteps, a safe place of rest on our journey, and the gate that opens to us the city of peace. For Christ lives there, reigning with you and the Holy Spirit, one God, forever and ever. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्व काळ राहो. प्रिय भाविक हो, ज्युबिली क्रूस व ज्युबिली ज्योत यांचा विधिवत आशीर्वाद विधी संपन्न झालेला आहे. आता आपण या पवित्र क्रूसाला अनुसरत ज्योतीच्या प्रकाशात कृपेच्या पवित्र नगरीत म्हणजेच परमेश्वराच्या पवित्र मंदिरात प्रवेश करणार आहोत. ख्रिस्त मंदिरात उपासना विधीसाठी मिरवणुकीने प्रवेश करतेवेळी साधारणपणे अग्रभागी क्रूसधारी व दीपधारी वेदीसेवक असतात. त्यानंतर अनुक्रमे बालके, तरुण तरुणी, प्रौढ प्रापंचिक स्त्री पुरुष, ज्येष्ठ मंडळी आणि त्यानंतर व्रतस्थ असा सर्वसाधारण क्रम असतो. प्रापंचिकांची ही फळी संपल्यानंतर धर्मगुरू
व सर्वात शेवटी बिशप असतात. आज मात्र ह्याच्या अगदी विपरीत म्हणजेच उलट क्रमाने आपण ख्रिस्त मंदिरात प्रवेश करणार आहोत. एरवी सामान्य वाटणाऱ्या ह्या अगदी छोट्याशा बदलाद्वारे प्रतिकात्मकरित्या दोन गोष्टी प्रामुख्याने अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. क्रूस जे श्रद्धावंतांच्या दैनंदिन जीवनातील दुःख भोगाचे प्रतीक आहे, तो वाहताना सामान्य भाविकांची नेहमीच ससे होलपट होत असते. त्यांच्या या कठीण परीक्षेच्या काळात धर्मसेवेला वाहून घेतलेल्या धर्मगुरू धर्मभगिनींसारख्या व्रतस्थांनी ह्या सर्वाची झळ लागू न देता प्रार्थना करीत दूरस्थपणे त्यांना केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन करणे इतकेच अपेक्षित नाही, उलट अशा अभाग्यांच्या क्रूसाचा भार हलका करण्यास व प्रसंगी तो स्वतः वाहण्यास अग्रभागी असावे असा सहप्रवासी ख्रिस्त सभेच्या मागील 2 वर्षांतील विचारमंथनांतून आलेल्या विचारांच्या प्रतिकात्मक अंमलबजावणीची ही केवळ सुरुवात आहे. याशिवाय भाविक भक्तांना ख्रिस्ताकडे आणण्याची व त्यांच्यातील ती ओढ अधिकाधिक वाढविण्याची मुख्य जबाबदारी ही धर्मप्रांतांच्या बिशपांची आहे व त्यांना ह्या कामी धर्मगुरू धर्मभगिनी व्रतस्थ स्त्री पुरुष व प्रापंचिक अशा सर्वांनीच सर्वतोपरी मदत व सहकार्य करणे अपेक्षित आहे. या जबाबदारीची पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आठवण करून देण्यासाठी यंदा आध्यात्मिक नेतृत्व करणाऱ्यांना अग्रभागी ठेवून सांघिकरित्या हा ज्युबिली क्रूस आपण आता वाहून नेत ख्रिस्त मंदिरात प्रवेश करणार आहोत. त्यासाठी जगाचा तारणारा ख्रिस्त व ख्रिस्त मंदिर हे सर्वांना खुणावत असून नेहमी सर्वांचे खुल्या मनाने स्वागत करते. बहुधा असाच संदेश देण्याच्या हेतूने या ज्युबिली वर्षी उद्घाटन सोहळ्यावेळी आधीच्या प्रचलित प्रथेला फाटा देत पोप फ्रान्सिस यांनी धर्मप्रांताच्या मुख्य ख्रिस्त मंदिराचे द्वार सताड उघडे ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता आपल्या धर्मप्रांताच्या या प्रमुख ख्रिस्त मंदिराच्या उघड्या असलेल्या मुख्य द्वारातून क्रूस वाहून नेत आपण प्रवेश करणार आहोत. आशेच्या या तीर्थयात्रेत सर्व भाविकांनी मनस्वी सामील व्हावे ही आपणा सर्वांस विनंती. ह्यावेळी आशेचे तीर्थयात्री हे ध्वजगीत ध्येयगीत गायले जाईल. शक्य असेल तेव्हा आपण त्यात सहभागी व्हा. क्रूस वाहून नेण्यासाठी अग्रभागी धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसुदा असतील. त्यांना सोबत करतील निवृत्त बिशप थॉमस डाबरे, निवृत्त आर्चबिशप फेलिक्स मचाडो. त्यानंतर असतील फादर फ्रान्सिस रॉड्रिगज, फादर विजय अल्मेडा. त्यांच्या मागे प्रापंचिकांचं प्रतिनिधित्व करतील जोएल रॉड्रिग्स आणि मिस्टर जॉन वसईकर. त्यांच्या मागे व्रतस्थ धर्मभगिनींचं प्रतिनिधी करतील सिस्टर ग्लोरिया आणि प्रापंचिक महिलांचं प्रतिनिधित्व करतील श्रीमती रेजिना. आणि त्यानंतर युवतीचं प्रतिनिधी करतील नॉर्मा लोपिस आणि युवकांचं प्रतिनिधी करतील. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. फादर विजय, फादर आसिस, सर्वांनी रेजिना. मम आशा देवते मम गीत तुझ पाशी नेते जीवन स्रोत दासी नसे अंत जीवन पथी तुझ मम भगवंत हरे राष्ट्र जीवानी लोक पावते प्रज्ञा तुझ्या वचनांत विखुरलेल्या दुर्बल पुत्र कन्यास दवसे निवास तव प्रिय पुत्र जीवन स्रोत दासी नसे अंत देव
असा सौम्य निसहनशील आशोदय सकला रक्षील स्वर्ग निधरा पुनर्निर्मियली जीवनात्मा फुंकुनी केलेसी मुक्त काळपूर्ती होता देव प्रसवे पुत्र मनुज केले सर्वांसाठी सापडे जयांना मार्ग तया राष्ट्र जीवानी लोक पावते प्रज्ञा तुझ्या वचनांत विखुरलेल्या दुर्बल पुत्र कन्यास गवसे निवास तव प्रिय पुत्रा देव असा सौम्य निसहनशील आशोदय सकला रक्षील स्वर्ग निधरा पुनर्निर्मियली जीवनात्मा फुंकुनी केलेसी मुक्त उंचवान जरवारावा हे काळपूर्ती होता देव प्रसवे पुत्र मनुज केले सर्वांसाठी सापडे जयांना मार्ग तयात ज्वाळे सामा मम आशा देवाने मम गीत तुझ पाशी नेते जीवन स्रोत जासी नसे अंत जीवन पती तुझ मम भगवंत प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार तोरण नटवादार सजवा तोरण नटवादार सदा करो प्रभुचा संगार सदा करो प्रभुचा संगार उघडा उघडा अंतरद्वार आला जीवनाधार तुझा प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार प्रमुदित हो संसार तुझा आला
मरिया उदरी घेयनन जजुनी स्वर्ग तुझा आला पालनहार प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार. प्रमुदित हो संसार तुझा आला पालनहार. आला